तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर मित्रांनो शेतकऱ्यांना दिले जाते, जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज नियमित परतफेड केलेले आहे. मित्रांनो, यासाठी 2017, 18, 19 आणि 19-20 या कालावधीला लक्षात घेतलेलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो या कालावधीमध्ये कर्ज परतफेड नियमित केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना मित्रांनो 50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होतं. यामध्ये मित्रांनो अशी माहिती देण्यात येत होती की 20 लाखापेक्षा जास्त कर्ज खाती असणारे ज्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. परंतु मित्रांनो, बरेच सारे शेतकऱ्यांनी KYC केलेली होती, बरेच सारे शेतकरी पात्र ठरलेले होते, परंतु त्यांची लिस्टमध्ये नावसुद्धा आलेले होते, परंतु त्यांना प्रोत्साहनपर अनुदान जे आहे 50,000 रुपये मिळालेले नव्हते. आता यामध्ये मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असे एक आशा लागून होती की एक नवीन लिस्ट येणार आहे का, नवीन यादी येणार आहे या संदर्भातील. तर मित्रांनो, याबद्दल सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिलीप वळसे सरांना या प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी मित्रांनो एक स्पष्टीकरण इथे दिलेले आहे. ते स्पष्टीकरण मित्रांनो असं दिलेलं त्यांनी की यानंतर आता काहीही प्रश्न उद्भवत नाही असं त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो, आता इथं 20 लाखापेक्षा जास्त तर नाही, पण किती कर्ज खाते पात्र करण्यात आली आणि किती आतापर्यंत यांनी प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे तेही माहिती दिलेली आहे आणि किती अजून बाकी आहे हेही सांगितलेलं आहे. तर आपण आता संपूर्ण माहिती यामध्ये बघणार आहोत की किती अजून शेतकरी पात्र आहेत, म्हणजे शेतकरी कर्ज खाते जे आहेत शेतकऱ्यांचे ते किती अजून बाकी आहेत आणि किती प्रोत्साहन आता इथे मिळणार आहे. तर मित्रांनो, यानंतर दुसरी लिस्ट येणार नाही आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कुठं पाहायला मिळेल हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला आपण मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दलची माहिती बघण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे, mls.org.in. इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता विधानसभामध्ये मित्रांनो तुम्हाला यायचं आहे तारांकित प्रश्नांची यादी. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही बघणार मित्रांनो, तर 14 तारखेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे मित्रांनो सर्व प्रश्न आणि त्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण बघायला मिळतात. त्यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते त्याबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडून. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला आता सगळ्यात खाली यायचं आहे, 11 नंबर पेजवरती यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या जाचक अटीमुळे लाखो शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याबाबत. आता मित्रांनो, हा प्रश्न एवढ्या सगळ्या महानुभावांनी विचारलेले होते याबद्दलचे प्रश्न. आता ते काय प्रश्न होते मित्रांनो, एखादा आपण इथे वाचून बघूया. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, राज्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात झालेली नाही, अशा प्रकारचे काही प्रश्न होते. आता त्यासाठी मित्रांनो उत्तर देताना म्हणजे स्पष्टीकरण काय दिलेले ते बघूया दिलीप वळसे साहेबांनी. हे तर आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल आपल्याला काहीही प्रश्न राहणार नाही आहेत. तर मित्रांनो, त्यांनी काय इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या निकषानुसार एकूण 15,44,000 कर्ज खाती पात्र ठरलेली आहे. म्हणजे मित्रांनो, ना 20 लाखाच्या वरती कोणी नाही आहे, 20 लाख नाही आहे, 22 लाख नाही आहे, फक्त 15,44,000 कर्ज खाती पात्र ठरलेली आहे. त्यापैकी मित्रांनो 15,11,000 शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो 15,44,000 खाती पात्र ठरली होती, त्यापैकी 15,11,000 शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे. म्हणजे जे उरलेले आहेत त्यांना तर लाभ मिळण्याचे काही प्रश्न येतच नाही. ठीक आहे, तर 15,11,000 आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यापैकी मित्रांनो 14,30,000 शेतकऱ्यांना 5,188 कोटी इतक्या रकमेचा लाभ मंजूर केलेला आहे. त्यापैकी मित्रांनो 14,28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5,180 कोटी इतका रकमेचा लाभ प्रत्यक्ष हस्तांतरित केलेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता म्हणजे मित्रांनो इथे काही उरलंच नाही आहे, किती उरलेले ते आपण बघणार आहे. आता मित्रांनो अजून यांनी काही इथं माहिती दिलेली आहे की आधार प्रमाणीकरण केलेलं आहे, परंतु लाभ मंजूर किंवा वितरण न केलेल्या कर्ज खात्यांपैकी बँकांनी चुकीची माहिती भरलेली कर्ज खाती तसेच एकापेक्षा अधिक कर्ज खात्यापैकी एक कर्ज खात्यास लाभ दिल्याने उर्वरित कर्ज खात्यास लाभ अनुज्ञेय नसलेली कर्ज खाती वगळता उर्वरित 11,220 कर्ज खात्यांकरिता 42.30 कोटी रकमेचा लाभ देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आता मित्रांनो, इथे एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या की 15,44,000 खाती पात्र ठरली होती, त्यापैकी 15,11,000 शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे. तर 15,11,000 शेतकरी पात्र होते, परंतु इथे देण्यात येणार किती मित्रांनो 14,30,000. म्हणजे जे उरलेली खाते ते अपात्र करण्यात आलेली. त्याचे काय कारण आहे मित्रांनो, जसं की इन्कम टॅक्स भरत असेल, नियमित तर कर्ज परतफेड करतायत परंतु इन्कम टॅक्स पण भरताय, अशांना अपात्र केलेलं आहे. एकापेक्षा जास्त खात्यांसाठी KYC केली असेल तर एकाच खात्याला पात्र करण्यात आलेले, बाकीचे खाते अपात्र करण्यात आलेले असे मित्रांनो. आणि जसे की अजून काही असतील, जसं की कोणी पुढारी असेल ज्यांना पगार जास्त असेल, त्यांनी पगार जास्त नियमित कर्ज परतफेड करत आहे, परंतु त्यांना पगार जास्त आहे म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेले. असे मित्रांनो बरेचसे काही जे उरलेले होते, म्हणजे 15,11,000 जे पात्र होते त्याच्यापैकी
फक्त 14,30,000च पात्र धरण्यात आलेले आहे आणि बाकीच्यांना आता वगळण्यात आलेलं आहे ह्या योजनेमधून. तर आता उरलेले जे आहेत ते किती आहेत मित्रांनो, 11,220 खाते आहेत. त्यांच्यासाठी मित्रांनो आता 43 कोटी मंजूर आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे वितरणाच्या, असं यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं. तर यासाठी मित्रांनो आता नवीन काही लिस्ट निघणार नाही आहे कोणाची, तर आपण आता हे एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता यापैकी जी काही माहिती मित्रांनो याआधी दिलेली होती की एवढे पात्र असणारे कर्ज खाती 20 लाखापेक्षा जास्त असणारे, एवढ्यांना इतके दिले, एवढ्यांना तितके दिले, सर्व माहिती खोटी होती. तर मित्रांनो ही आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.